रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगीस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे, रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी, गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा.
ते शेवटचे क्षण आठवती. भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानून. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा. ही स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. जशी लेकरा माया धरती पोटी. जशी लेकरा माया धरती पोटी.
माननीय श्री अभिमन्यू काळे साहेब यांनी तयार केलेली होती आणि आज तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना त्या गाड्यांमधून व्यक्त होतात. मी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण आपापसात बोलू नका. आता हा वर्ग नाहीये तर आपण बोलायला काही हरकत नाही, पण आता तरी बोलू नका. कार्यक्रम आता सुरू होतो आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला खूप एकमेकांची गप्पा मारायची संधी मिळणार आहे. तर कृपया इकडे लक्ष द्या, व्यासपीठाकडे लक्ष द्या. औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल. दीप प्रज्वलन करण्यासाठी मी ज्या मान्यवर व्यक्तींची नावे घेतो आहे त्यांनी पुढे यायचं आहे व्यासपीठाकडे. माननीय श्री अभिमन्यू काळे साहेब, माननीय श्री किरण काळे साहेब, माननीय श्री शशिकांत गाडवे सर, माननीय श्री शेखर गाडे आणि माननीय श्री नितीन भैया काळे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. काळे साहेब, माननीय श्री किरण काळे साहेब, माननीय श्री शशिकांत गाडवे सर, माननीय श्री शेखर गाडे साहेब आणि माननीय श्री नितीन भैया काळे यांनी व्यासपीठावर यायचं. व्यासपीठावर आपण असं व्हायचं आहे. कार्यक्रमाला सुरुवात होते. श्री अनिल पेरवानी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अनिल पेरवानी. माननीय शीला गाडे यांना मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. सर्व प्रमुख माजी विद्यार्थ्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची मी सुरुवात करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपल्यामध्ये पूर्वी होते आणि जे अकाली निघून गेले अशा काही विद्यार्थ्यांचं स्मरण आपण करणार आहोत, त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. त्याचबरोबर काही शिक्षकांचं निधन झालंय आणि ते आपल्याच नाही तर त्यांचंही आपण स्मरण करणार आहोत. मी त्यांची नावे घेतो आणि त्यानंतर आपण सर्वांनी 1 मिनिट उठून त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहायची आहे. सर्वप्रथम माजी मुख्याध्यापक शंकरराव रामचंद्र बोरकर, ACP एकनाथ कोल्लम, PI देवदास काळे, PI अनिल बेनके, PSI अनवर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक काळे, बाळशिराम पोखरकर, नितीन सूर्यकांत शहा, सुनील शिवाजी तर्फे, लता बबन तर्फे या माजी विद्यार्थ्यांचं यापूर्वी निधन झालंय, दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या आठवणी आपण मनात ताज्या करूया आणि परमेश्वराला विनंती करूया की यांच्या आत्म्याला शांती दे. आपण सर्वांनी उभं राहायचं आहे आणि 1 मिनिट मनोमन शांत राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. त्यांचे चेहरे समोर आणायचे आहेत. ओम शांती. शेतकरी उच्च विद्याविभूषित आणि ते परदेशी भाज्यांचं पीक घेतात. त्या भाज्या या परिसरात व्यवस्था हॉटेलला जातात. खरं तर परदेशी शिक्षक उद्या काळात डॉक्टर CM कोटणीस यांनी बरीच वर्ष घोडेगावमध्ये वैद्यकीय सेवा दिली की ज्या काळात डॉक्टर कमी होते, अतिशय मृदू भाषी असे चंद्रकांत कोटणीस होते. त्यांनी एक छोटंसं हॉस्पिटल काढलं
आणि राजनी स्त्रीने त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन MBBS झाले. अतिशय मृदुभाषी आर्जवी स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आणि ते आज आलेले नाही, परंतु त्यांचा सत्कार जाहीर करतो. शिकलं पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक विपदांचा, विपरीत परिस्थितींचा त्यांनी सामना केला, परंतु दुःखांचा सामना करताना ते कधी खचून गेले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळलं नाही. त्यांनी इतरांना नेहमी आनंदाची फुलंच वाटली. असे हे पुढचे 4 जण आहेत. त्यात मी दत्ता लोहोट यांना व्यासपीठावर बोलवतो. आदरणीय श्री दत्ता लोहोट यांनी व्यासपीठावर यायचंय. अतिशय हरिताने खचून जाणार असे मी त्यांचा सत्कार होतो. मैत्री कशी जपावी त्यांच्याकडून शिकावं. काय करते असे हाल हवाल घेणार आहे. तुम्हाला एक सांगू का, आपण आधुनिक युगात, अत्याधुनिक युगात जरी असलो आणि आपल्याकडं अतिशय वेगाने संपर्क साधनं असतील तरीही आपण एकमेकांशी संपर्क करत नाही. शिलाताई या अतिशय प्रेमळ आर्जवी व्यासपीठावर विराजमान आहेत. त्या सगळ्यांचे मित्र आणि चांगले मित्र, जवळ रोज भेटणारे असे मित्र गावात असले तर आदरणीय श्री संजय करपे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. संजय करपे हे व्यासपीठाकडे येत आहेत. अतिशय प्रेमळ आपल्या जनता विद्या मंदिरमध्ये शिकून त्यांनी राजकारणामध्ये मोठं यश मिळवलं. राजकारणामध्ये जो संयम लागतो, तडजोड करण्याची वृत्ती असते, ती या दोघांमध्ये ठासून भरलेली. मी आदरणीय कैलास भाऊ काळे, सभापती पंचायत समिती आंबेगाव यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. कैलास भाऊ काळे आलेले नाही. त्याचप्रमाणे आता ते एखादा आवाज राहतात, पण शशिकांत लाडवे सर बिझी असतात. सरते तर त्यांच्या दुकानावर जातात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात. यानंतर उपसभापती झाले होते. मी अनिलजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा. हे दोन्ही विद्यार्थी वेळेवर आलेले नाहीत. कदाचित ते राजकारणात यशस्वी असतील, पण वेळ साधण्यात आज तरी ते यशस्वी ठरलेले नाही. यानंतर मी अशा व्यक्तिमत्वाला बोलवणार आहे की ज्यांचा आम्हा सगळ्यांना, म्हणजे या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून, संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून, एक घोडेगावकर म्हणून आम्हाला खूप अभिमान. आणि तो का आहे तुम्ही त्यांच्या थोड्याशा परिचयातून सांगेल. 10वी झाल्यानंतर या ताईंचं लग्न झालं आणि सासरी गेल्यानंतर उर्वरित शिक्षण घेतलं. B.Ed केलं, B.Ed केलं. प्राथमिक शिक्षिका झाल्या, माध्यमिक शिक्षिका झाल्या, शिक्षणाधिकारी झाल्या आणि हा म्हणता सर्वोच्च पदावर त्या पोहोचल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या त्या अध्यक्ष झाल्या आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी असे काही निर्णय घेतले की जे निर्णय इतिहासामध्ये त्यांच्या काळामध्ये कोविड असताना देखील उत्कृष्ट निकाल लागला आणि मुख्य म्हणजे पेपर फुटले नाही. तर घोडेगावमध्ये कसं शिक्षण दिलं जातं याचं 60 टन ऊस काढला म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने त्यांना पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार त्यांनी स्वीकारला. असे प्रगतीशील शेतकरी सुनील काळे यांचा सत्कार शीला काळे घेतला नाही. अशी जी काही विरळ उदाहरणं असतात त्या सांगितल्या काय. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अमित काळे यांचा सत्कार शशिकांत लाडवे सर यांच्यावर. असं हे व्यक्तिमत्व आहे. झाडं जगवणार, झाडांची किती महती आहे या उन्हाळ्यात आपल्याला कळलं असेल. तर झाडे लावणे केवळ लावून विसरायचे नाही तर त्यांचं संगोपन करणे यामध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यांचं कार्य फार मोठं आहे. त्यांचा सन्मान आम्ही अभिमन्यू काळेसाहेब यांनी केलेला आहे.
आदरणीय दादांचे नातू त्यांच्या घरामध्ये हा जो संस्थेच्या सेवेचा वारसा आहे, त्यांचा माजी विद्यार्थी संघातर्फे सन्मान होतो आहे. यानंतर माजी विद्यार्थी सध्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सत्कार माजी विद्यार्थी संघातर्फे होत आहे. आदरणीय बाळासाहेब सत्कार करीत आहेत. त्यानंतर मी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे मुकुंदराव काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडी काळे महाविद्यालयाने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे हे मी सन्मानाने सांगू इच्छितो. इथून परिसराचं नाव हे पंचकृषीचं नाव नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी ते आलेले नाही, त्यांचं सत्कार थोड्या वेळाने होईल. त्यानंतर एबीपी माझाचे पत्रकार आपले माजी विद्यार्थी राजू सोनवणे हे देखील आलेले नाही. यानंतर विजय बेल्लवरे उद्योजक यांना मी व्यासपीठावर बोलवतो. विजयजी, आपण व्यासपीठावर यायचंय. खरं तर ते बीई मेकॅनिक झाले आणि कुठेही नोकरी न करता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारलेला आहे. पुणे पीईबी प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये इंडस्ट्रियल शेड आणि गोडाऊन बांधणे तसं हेवी फॅब्रिकेशनमध्ये त्यांचं काम आहे. हिंदुस्थान कॉर्पोरेशन कामगार संख्या 30, वार्षिक उलाढाल 18 कोटी. पुणे पीईबी प्रायव्हेट लिमिटेड कामगार संजय शिवराम बेलवरे यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होतोय. यानंतर आपण जे पाणी पित आहे थंडगार पाणी आणि पिल्यावर आपल्याला बरं वाटतं, तर याची सोय ज्यांनी केलेली आहे असे रघुनाथ ठोसर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. यांनी हे पाणी दिलेलं आहे कार्यक्रमासाठी सगळं. तर रघुनाथ ठोसर हे व्यासपीठावर. रघुनाथ ठोसर यांनी लष्करी पद्धतीचा सराव सगळ्या व्यक्तिमत्वाने केलेले अतिशय शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्व आहे आणि ती अनेक निर्वाणी त्यांचा सत्कार करीत आहे. या सगळं गरम देणारे वेळेत देणारे असे सोपान घोडेकर यांना मी व्यासपीठावर बोलवतो. सोपानजी, आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपण जे आतापर्यंत पाककौशल्य दाखवले पुढे दाखवणार आहात त्याचा सत्कार आपण नंतर करूया. ते कामात दिसत आहेत. यानंतर अमित गेस्ट हाऊसच्या प्रोपरायटर ज्योतिताई घोडेकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. एवढं चांगलं सुंदर सभागृह त्यांनी उपलब्ध करून दिलं, सर्व सोय केली, त्यापैकी उपस्थित नाही आहेत. मान्यवरांचे सत्कार अतिशय चांगले शिकवायचे, शास्त्र, भाषा आणि निवृत्त झाल्यानंतर समाज जीवनामध्ये ते विविध रूपाने भाग घेत असतात, कीर्तनाने संघात भाग घेत असतात, समाजाला मार्गदर्शन करत असतात. खरा शिक्षक कधी निवृत्त होत नाही, त्याची भूमिका मात्र बदलते. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनोहरी. नमो सद्गुरु दया ज्ञानदीपाय, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर मूर्ती. आदरणीय गुरुजन वर्ग, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, माझे विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम आहे. खरं तर मी सकाळी इथं आलो आणि मला माझ्या सगळ्या 10वीच्या आठवणी दाटून आले. सगळे विद्यार्थी भेटले. खरं तर त्यावेळेचे दिवस म्हणजे शाळेतली मजा मस्ती, गमती जमती, ग्राउंडवर प्रार्थनेला असताना आम्ही बडबड करायचो म्हणून मार्ग उपस्थित असणारे आमचे विजय काळे आता मला आठवण झाली. मी त्यांना त्यावेळेला जीन्सची पॅन्ट आणि इन शर्टवर पाहिलं, मी त्यांना ओळखलंच नाही. तर खरं तर आपल्या ह्या जुन्या आठवणींना
उजाळा द्यायचा हा एक सुवर्ण क्षण आहे आपला माजी विद्यार्थी स्नेह संमेलनमध्ये, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आपल्या गुरुजनांनी आपल्याला पुस्तकी ज्ञान तर दिलंच, पण त्याचबरोबर संस्कार दिले. मनुष्याने जगावं कसं याचं ज्ञान दिलं आणि त्या शिकवणीवर खरं तर आपण आज या ठिकाणी वाटचाल करून आलेलो आहोत. आपण सर्वजण 60 नंतर आणि 70च्या उत्तरार्धात आहोत गुरुजन सोडले तर. म्हणजे आपण थोडक्यात वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण आहोत. आपल्या मनुष्य धर्माचे जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, यावर संत तुकाराम महाराजांनी अतिशय मार्मिकपणे प्रबोधन केले. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षर आश्रमी विचार शतकर्म, वानप्रस्थ जरी संयोग वियोग संन्यास त्याग संकल्प. हे खरं तर 4 आश्रम आपल्याला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत आणि ते संतांनी त्याच्यावर भाष्य केलेले आहे. ब्रह्मचारी आश्रम म्हणजे शिक्षण, ब्रह्मचारी आश्रम म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचा पाया आहे आणि प्रामाणिकपणे आपण लौकिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण घेतलं तर आपली इमारत चांगली मजबूत होते. त्यानंतरचा येतो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम म्हणजे कर्तव्य. खरं तर आपलं कर्तव्य आपल्या मुलांचं संगोपन, आपल्या समाजसेवा, म्हणजे तुका म्हणे माये बापा उचित करावे सोयीत बालकांचे. आपल्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना घडवणं हे खरं तर आपलं गृहस्थाश्रमातलं कार्य आहे. त्यानंतर येतो वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे निवृत्ती, म्हणजे संसारातून निवृत्ती होऊन समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. सत्यवादी काही संसार सगळं अलिप्त कमळ जळीत तैसे. कमळ जसं पाण्यात चिखलात राहून अंगाला पाणी चिखल लावून घेत नाही, तसंही आपण संसारात वावरत असताना संसारात राहून सुद्धा संसारातून अलिप्त राहिलं पाहिजे आणि समाजाची सेवा केली पाहिजे. आणि नंतरचा असतो संन्यासाश्रम. सर्व संघ परित्याग, कशाची इच्छा आकांक्षा ठेवायची नाही. तुका म्हणे काही नाही नेमाविन बेकर मोकळा तो सिन दुःख पावे. खरं तर हे 4 आश्रम जर आपण प्रामाणिकपणे पार पाडले तर नक्कीच आपलं जीवन आनंदीमय होतं आणि आपण मोक्ष मुक्तीला प्राप्त होतो. आपण आता गृहस्थाश्रमातले सगळे आहोत आणि मनुष्य जन्मापुढे काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी विजन असलं पाहिजे. ते मला लहानपणापासूनच वाटायचं आणि हे खरं आहे. उद्देश जर नसेल तर माणूस कुठं पण भरकटतो. म्हणजे एखाद्या नावेला, पाण्यातील नावेला जर वळलं नसेल तर ती पुढे भरकटत, तिला दिशा मिळणार नाही. किंवा एखाद्या सायकलला हँडल नसेल तर ती पण सुद्धा कुठेतरी भरकटत. म्हणून मनुष्य जीवनाला काहीतरी उद्देश पाहिजे, काहीतरी विजन पाहिजे. माझ्या आयुष्याचं विजन मी वयाच्या 23व्या वर्षीच सेट केलं होतं. मी ज्यावेळेला एका खाजगी कंपनी बजाज ऑटोमध्ये जॉईन झालो त्यावेळेला जॉईन होतानाच मी ठरवतो की 60व्या वर्षापर्यंत नोकरी करायची नाही, 40 वर्षापर्यंतच नोकरी करायची वयाच्या. 20 वर्ष कुटुंबासाठी, राहिलेलं आयुष्य समाजासाठी. आणि बरोबर मी 40व्या वर्षी कंपनीचं रिझाईन दिलं. मला आमच्या गावाच्या लोकांनी मूर्खात काढलं. एवढ्या चांगला पगार असताना खरं तर यांनी राजीनामा दिला. हा काय मोठा दिवा लावणार आहे. म्हणजे माझी विटंबना झाली, घरातून वेगळं काढलं, बरेच संकट आले. पण माझं विजन होतं समाजसेवा करायची. आणि त्याचा परिणाम म्हणून मला आमच्या देवगाव संस्थांवर, म्हणजे जी पालखी सोहळा जातो श्री संत तुकाराम महाराज संस्थांवर 2 वेळा अध्यक्ष, 1 वेळा विश्वस्त म्हणून काम करण्याचं, सेवा करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना 2014 साली वारी परंपरा आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिकन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करी उपवासी, गायन करण्याशी मुक्तीनामा. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राला लाभलेली एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. आणि तिच्यावर मुंबई हायकोर्टाने बंदी आणली होती 2015 साली. एवढी मोठी 700 वर्षाची परंपरा
आणि त्याच्यावर बंदी आली होती. कारण काय होतं तर वारीतील अस्वच्छता. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की ज्या ठिकाणाहून वारी जायची ज्या गावातून 2-2, 3-3 लाख वारकरी असायचे आणि गाव छोटंसं असायचं. साहजिकच सगळ्यांना उघड्यावर विष्ठा करायला लागायची आणि त्या गावाला 2-2 महिने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. वाळवंटामध्ये, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा पडलेला असायचा. म्हणजे अक्षरशः खोऱ्याने सडा जमा करायचे, ते ठीक घालायचे आणि डोक्यावर व्हायचे. हे चित्र एका भाविकाला ते पटलं नाही आणि त्यांनी हायकोर्टामध्ये PI दाखल केली आणि वारीवर बंदी आणली. महाराष्ट्र शासनाने पंढरपूर प्रशासनावर हायकोर्टाने आश्रयवट्यांनी बंदी आणली. खरं तर एवढी मोठी परंपरा, तुटोय शरीर फुटोय मस्तक हरिनामाचा बदल चुकू नये. खरं तर वारकऱ्यांचं भजन म्हणजे प्रीत आणि भजनाला जर बंदी आणली तर व्हायचं काय. मग आम्हाला फार दुःख झालं आणि आमचे माजी खासदार प्रदीप रावत, अतुलजी लिमये असे 4-5 मंडळींनी आम्ही याच्यावर मंथन केलं की ही वारी टिकवायची असेल तर आपल्याला याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून निर्मल वारी म्हणून एक संकल्पना पुढे आली आणि त्याच्यावर आम्ही काम केलं. प्रायोगिक स्वरूपात सेवा सुयोग संस्थेच्या माध्यमातून आम्ही 2 गावं घेतली आणि ती हादंदारी मुक्त केली, लोणी आणि येवला. आणि मग ते झाल्यावर आम्हाला त्यावेळेस तुकाराम मुंडे मंदिर समितीवर होते, कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी होते. आम्हाला त्यांनी बोलवलं, म्हणजे तुम्ही सगळी वारी हादंदारी मुक्त करा, स्वच्छ करा, कारण हायकोर्टाचे निर्देश आलेले आहेत. आम्ही म्हटलं आम्हाला नाही करणार, म्हणजे एवढा पैसा आमच्याकडे नाही. एका NGOने आम्हाला सहकार्य म्हणजे काही काळजी करू नका, गव्हर्नमेंट सगळं तुम्हाला तुम्ही फक्त मॉनिटरिंग करा. आणि 2015 पासून 2025 पर्यंत वारीवर मी काम करत होतो. म्हणजे त्याचं परिवर्तन असं झालं की ज्या वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा पडायचा, दुर्गंधीचं साम्राज्य असायचं, या निर्मलवाणी अभियानामुळं त्या वाळवंटामध्ये रांगोळ्याचा सडा पडतो, फुलांची रांगोळी होती. त्याच्यावर मी 10 वर्ष काम करतो. म्हणजे इतकं सर मी आकंठित काम केलं की एक वारकरी किती ग्रॅम विष्ठा करतो, किती ML करतो ह्याचा आम्ही अभ्यास केला. आणि ही संकल्पना यशस्वी झाली. शासनात त्याच्यावर 20-25 कोटी रुपये खर्च करते आणि ह्याचीच सेवा, याचं फळ म्हणून मला महाराष्ट्र शासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर माझी नियुक्ती केली. आता मी तिथं विश्वस्त आहे. आणि मग करायचं काय, मला पत्रकारांनी, मी ज्यावेळेला तिथं गेलो, चार्ज घेतला त्यावेळेला पत्रकारांनी म्हणजे महाराष्ट्राची पत्रकार परिषद घ्यायची. मी म्हटलं नको बाबा, पत्रकार वाईट असतात, ते जे विचारायचं ते विचारत नाही, भलतंच विचारतात आणि प्रसिद्धीला जाईल का. म्हणून मी घाबरतो पत्रकार. नाही ना, म्हणजे महाराष्ट्राचं काम आम्हाला माहिती, तुम्ही या. मी गेलो पत्रकार परिषदेला आणि त्यांनी सांगितलं तुमची निर्मलवारी यशस्वी झाली, तर पंढरपूरवर तुम्ही नियुक्त झाला, आता काय करणार. म्हटलं मला हरितवारी करायची. हरितवारी म्हणजे काय, तर हे संतांचे जे पालखी महामार्ग आहे, महाराष्ट्रातून पंढरपूरला 140 पालखी येतात. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मंतव, एकनाथ नामदेव, तुकाराम अशा 7 पालख्यांनी तर 140 पालखी, अशा सगळ्या पालख्यांचे पालखी महामार्ग हरित करायचे असा मी संकल्प केला. आणि प्राथमिक स्वरूपात मंगळवार ते पंढरपूर अशा 23 किलोमीटरवर 9,300 झाडं लावली. आणि ती झाडं आज त्याच्या पिवाट करायचं काम चालू आहे. मी ह्या विजनसाठी मी पंढरपूरलाच माझं सगळं तंबूबावळ घेऊन गेलो होतो. 2 वर्ष तिथं राहिलो. नंतर करोना आला आणि करोनामध्ये मला तिथून हाकलून दिलं. म्हणजे सगळ्यांना तिथं प्रत्येकाच्या गावाला प्रत्येक गावी गेले. आणि मी आलो तर मी काय चूक बसत नव्हतो, आमच्या भंडारगाववर मी काम करत होतो. आणि मग एका रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी मला बोलवलं. म्हणजे पहिली हे कोरोना संपला होता आणि दुसरा चालू होणार होता, मध्ये तिला बऱ्यापैकी लोक बाहेर पडत होते. मला म्हणजे आमच्या वाढदिवसाला आहे. म्हणलं मी माझा स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही आणि कोणाच्या वाढदिवसाला जात नाही. तो म्हणजे असं कसं, तुम्ही संत मंडळी आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. म्हणलं तुम्ही काय पर्यावरणाचं काम करता. तुम्ही म्हणलं वाढदिवसाला 10,000 रुपयाचे केक आणतात, ते कापतात, तोंडाला फासता, पर्यावरणाचा ऱ्हास. तुम्ही रात्री 12 तर 10,000 रुपयाचे फटाकडे वाजवता, पर्यावरणाचा ऱ्हास असतो. आणि अशा पद्धतीने करत असं तर मी येणार नाही. म्हणजे काय करायला पाहिजे, म्हणून तुमच्या वाढदिवसाला झाड लावा. आणि मग मी झाड घेऊन गेलो आणि झाड लावलं तिथं. आणि तेव्हापासून एक वृक्षदायी संस्था स्थापन केली. त्याच्या माध्यमातून आता आमचे 3 प्रोजेक्ट चालू आहेत. आमच्या देवगावमध्ये 10 एकरवर काठावन तयार केले. म्हणजे महाराजांच्या अभंग राहते जेवढे अभंग आहे 4,538 तेवढी झाडं लावले आणि त्याला काठावन नाव दिले. दुसरा प्रोजेक्ट वंडापाच्या कराडकरांनी आम्हाला 35 एकर जागा दिली. त्याच्यावर ज्ञानेश्वरी तपोवन करते. 35 एकरवर माऊलींच्या
ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आणि श्लोक आहेत 9,723 तेवढी झाडं लावायचं काम सुरू झाले. ते 3 अध्याय झाले, 15 अध्याय राहिले. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याच गावाशेजारी कोलदरे गाव आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर काळे बंधू आपले गणपतराव काळे, कैलास काळे माझे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून कोलदरा गाव हे आम्ही ठरवलं की हरित करायचे. म्हणजे आम्हाला प्रति चिंचणी करायचे. चिंचणी एक गाव सांगतो तुम्हाला की कोरोनामध्ये असं महाराष्ट्रात एक सुद्धा गाव नव्हतं की जिथं त्या गावातून कोरोनातून माणूस गेला नाही. पण चिंचणी गाव असं होतं की त्या गावातला एक सुद्धा माणूस गेला नाही, कारण त्या गावामध्ये हजारो झाडे आहेत. तर ते प्रति चिंचणी मला प्रत्येक कोलदरे करायचे. तर तुमच्या सगळ्यांची मदत हवी. आपण सगळ्या मिळून हे झाडांचं काम करूया. आणि जाता जाता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जेवढं प्रेम तुमच्या मुलांवर केलं तेवढं आज तुम्ही नातवंडांनी करता. बरोबर आहे? मुलांपेक्षा आज आपल्याला नातवंड प्रिय आहे. आणि खरं तर नातवंडांचं पुढचं आयुष्य चांगलं जायचं असेल तर तुम्ही आयुष्यभर झाडं लावा, झाडं वाढवा. झाडं लावणं 1% काम आहे, तर त्याचं संगोपन आणि संवर्धन करणं 99% काम आहे. तेच आपण इथं करूया. आणि मी जास्त वेळ घेतला त्यामुळे संयोजकांना माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि मी विनंती करेल की पुढचं एखादं संमेलन आमच्या देहूगावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात गाठा वाढत आपण करावं, त्याचा सगळा खर्च आमची संस्था करेल. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. एखादी व्यक्ती काय करू शकते ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि केवळ बोलणारे सुधारक होण्यापेक्षा ते करते सुधारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं संगोपन, निसर्गामध्ये झाडं लावण्याचं जे पुण्यकर्म आहे ते महाराज करतात. महाराजांनी आत्ता असं सांगितलं आहे की पुढचं एखादं संमेलन हे पुण्यभूमी देहू गावात व्हावं. तर त्यावर नक्कीच सर्व संचालक विचार करतात. आणि आदरणीय मुजावर सरांच्या वर्गात लग्नामध्ये आमचा अख्खा वर्ग गेला होता. यानंतर 1977 सालीच्या बॅचचे जालिंदर कुर्णे हे एखादी व्यक्ती काय करू शकते ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि केवळ बोलणारे सुधारक होण्यापेक्षा ते करते सुधारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं संगोपन, निसर्गामध्ये झाडं लावण्याचं जे पुण्यकर्म आहे ते महाराज करतात. महाराजांनी आता असं सांगितलंय की पुढचं एखादं संमेलन हे पुण्यभूमी देहू गावात व्हावं. तर त्यावर नक्कीच सर्व संचालक विचार करतील, प्रमुख लोक, आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रतिसाद देतील. धन्यवाद. आणि आपल्या मनोगतातून आम्हालाही प्रेरणा मिळवून वृक्ष लावण्याची, वृक्षांचं संवर्धन करण्याची आणि चांगली चांगली अशी गावं ही प्रकाशाची भेट तयार होईल ही प्रेरणा आम्हाला मिळेल आपल्या. यानंतर सगळ्या माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपापसात बोलू नये. खरं तर सध्या काळ असा आहे की म्हणत असून त्यांनी बोलता येत नाही. तुम्ही आता भेटलात एकमेकांना, तुम्हाला काय बोलू काय नको बोलू किंवा नको बोलू असं झालेलं आहे. बऱ्याचदा ते नाही बोलायचं ते पण तुम्ही बोलत असाल. तुम्ही बोलायला हरकत नाही, पण वेळ आलेलं. आता कृपया इकडे लक्ष द्या. यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम माजी विद्यार्थी मनोगताचा आहे. हे जे माजी विद्यार्थी आहेत ते प्रातिनिधिक आहे. सगळ्यांनाच बोलायला दिलं तर आपला कार्यक्रम आठवडाभर चालतो. त्या काळामध्ये जनता विद्या मंदिरमध्ये अध्यापन केलेले विद्यार्थी प्रिय आणि विद्यार्थ्यांचं हित सदोदित जपणारे असे शमशुद्दीन कादरभाई मुजावर सर यांचं एक आगमन झालेलं आहे. मी आदरणीय शशिकांत काढवे सरांना विनंती करतो की मुजावर सरांचा, आदरणीय मुजावर सरांचा सत्कार
हा त्यांच्या आसनाजवळ जाऊन करायचा आहे. आदरणीय शशिकांत तांबे सर हे आदरणीय अगदी 3 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं. उपेंद्र जोशी 1975 10वी या बॅचचे उपेंद्र जोशी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं मनोगत 3 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं. यानंतर 1977 10वीच्या बॅचचे जालिंदर तुर्णे हे PI होते मुंबईमध्ये. यांना मी विनंती करतो आपल्या आमोणचे आहेत रामवाडीचे जालिंदर तुर्णे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. आदरणीय जालिंदर तुर्णे. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, मी जालिंदर सुपरस्टोरी माझं गाव आमची 1977ची बॅच बस होती. त्या ठिकाणी मी 1972-73ला ॲडमिशन घेतलं. 6 महिने दिले. पहिली 6 महिने आमच्यावर डिपार्टमेंटमध्ये गेली. दुसरी 1 वर्ष 9वीचं ते असं गेलं थोडंसं सिरियसली अभ्यास वगैरे. नंतर आला 10वीचा वर्ग. 10वीच्या वर्गाला काम वगैरे घेऊन ते वर्ष निघून गेलं आणि नंतर कोण कुठं गेले काही तपास लागले नाही. आम्हाला शिक्षक वगैरे होते, चांगल्या प्रकारे शिकवायचे. त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळात काही चांगले मित्र भेटून गेले आणि ही जी उडालेली पाखरं त्यांना परत एकत्र कसं आणायचं याच्यावर अभिमन्यू काळे साहेब काळे आणि इतर सहकार्यांनी विचार केला आणि हा विद्यार्थी संघ स्थापन केला. त्या संघाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी सगळे आपण जमलो आहोत. आयुष्याच्या संध्याकाळी की बाबा कोण कुठं आहे उडालेली पाखरं परत घरात आली आणि परत सुसुवाट करू लागेल आहे आणि कुणाचं नक्की काय चाललंय, कुणाचं काय चाललंय, कुणाची परिस्थिती काय आहे, एकमेकाला आधार देण्यासाठी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे करता हा या हा जो ही संस्था स्थापन केली ती माझी विद्यार्थी संघटना. या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला विविध असे कामं करता येतात. उदाहरणार्थ फेरवाडी साहेबांसारखी माणसं पुण्यामध्ये आहे. पुण्याला जर आपल्याला अडचण आली तर आपण फेरवाडी साहेबांना कॉन्टॅक्ट करून तिथेपर्यंत सोडू शकतो. अशी कितीतरी मोठ्या मोठ्या मुद्द्यावर त्या जनता विद्यार्थ्यांमधून बाहेर पडलेली मंडळी आहेत. ते ह्या मेळाव्याचा उद्देश एकच आहे की एकमेकाचा परिचय व्हावं. प्रपंचाची सुखदुःख आता जवळजवळ विसरत झालं पाहिजे. आपण विसरता येत नाही परंतु विसरत झालं पाहिजे. त्याचा एक बहाणा म्हणून त्याचं एक स्वरूप म्हणून आपण हा संघ स्थापन केलेला आहे. आमच्या संघाच्या माध्यमातून आपण हे सर्व करत आहोत. आपल्याला सर्वांना आठवत असेल की आपले शिक्षक यांनी काळे सर्वस्थित आहेत. असे कितीतरी नावं घेता येईल. मला पूजावर सर देखील झालेले आहेत. याच्याकडे पाहून देखील आपल्याला थोडंसं स्फूर्ती वाटते की त्यावेळेला मी लहान होतो आणि आज मी मोठा झालेला, आज मी वयस्कर झालो, म्हातारा झालो, 65-70 वर्षाचं वय झालं प्रत्येकाचं आणि अजूनही सर आहे. म्हणजे त्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याच्यासाठी हा सगळं उपदेश करायचा असतो. असो मी मला बोलायला संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा संचालक मंडळ, शिक्षक मंडळ, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोहर पांगारे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. आदरणीय श्री मनोहर पांगारे. हॅलो, व्यासपीठावरचे अधिकारी वर्ग आणि माझे आजी माजी विद्यार्थी मित्र सर्वांना माझा स्नेह नमस्कार. घोडेगाव हे माझा परिचय कसा आला. माझे वडील ट्रान्सफर निमित्त घोडेगावला बदली झाली. त्यानिमित्ताने मला घोडेगावची ओळख झाली. 1972 ते 78 या 6 वर्षात मी बराच मित्रपरिवार गोळा केला. माझं ट्रान्सफर हे पुण्यावरून घोडेगावला झालं होतं आणि शाळेत जेव्हा इंग्लिश केली तेव्हा थोडंसं इंग्लिश वगैरे चांगलं होतं आणि ते बोलल्यामुळे बाकी विद्यार्थ्यांवर माझा फार प्रभाव पडला आणि मला हुशार ही पदवी प्राप्त झाली. त्यानंतर मी आदरणीय जोशी मॅडम मराठी शाळेच्या शिक्षिका
तसेच आदरणीय जोशी सर, गोलक सर, जनता विद्यालयाचे शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने घडलो आणि 1978 साली आपल्या शाळेत प्रथम क्रमांकाने यशस्वी झालो. तर तोच हा माझा पाया फिक्स झाला. नंतर मी पुण्यात परत माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळे मी पुण्याला ट्रान्सफर झालो. तिथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून आपल्या देशाची अत्यंत महत्त्वाची संशोधन संस्था DRDO डिफेन्स रिसर्च लॅब ऑर्गनायझेशनमध्ये आर्मामेंट या विषयात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या आपल्या ज्या शाखा आहेत त्यांना लागणारे शस्त्रसामुग्री संशोधन कार्यालयात काम केले आणि उच्च अधिकारी म्हणून मी निवृत्त झालो. तर बऱ्याच देशाच्या सर्वोच्च क्षेत्रात मला भाग घेण्याचा भाग जो मिळाला, माझ्या नशिबात आला, तो मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि अशाच माझ्या जनता विद्या मंदिर समितीने अशाच पुढे प्रगती करावी आणि आपल्या जनता विद्या मंदिर तसेच घोडेगावचे नाव पुढे करावे एवढं बोलून मी माझ्या मनावर मुक्ती करतो. नमस्कार. नमस्कार. आणि इथे आदरणीय शिक्षक उपस्थित आहेत त्या सगळ्यांना आत्मवंदन. खरं म्हणजे मला आठवतं की 8वीला किंवा 9वीला एक धडा होता आपल्याला, परिपूर्ती. मला वाटतं की आठवतं का, परिपूर्ती नावाचा धडा इरावती कर्वेंचा धडा होता. आणि या धड्यामध्ये असं होतं की इरावती कर्वे ह्या प्रसिद्ध डॉक्टर रजो कर्वेंच्या सुनबाई, त्यानंतर त्यांचे पती प्रसिद्ध होते. मग त्या कुठेही कार्यक्रमाला गेल्या की त्यांची ओळख करून दिली जायची की अमक्याची सून, तमक्याची बायको अशी. तर त्यांना नेहमी आपला हा परिचय अपुरा वाटायचा. एक दिवस त्या रस्त्याने जात होते आणि 2-4 मुलं खेळत होती. तर ती मुलं बोलता बोलता काय म्हणाली, अरे ती बघ ती कुठे आपल्या वर्गाच्या कार्याची आई चालली. आणि त्या क्षणी त्यांना आपला परिचय पूर्ण झाल्याची कल्पना आली आणि म्हणून तो परिपूर्ती धडा. तशाच काहीतरी संमिश्र भावना आज माझ्या मनात आहे. आजपर्यंत नॅशनल, इंटरनॅशनल स्तरावर अनेक वेळा माझा सत्कार झाला, अनेक वेळा पुरस्कार मिळाले. पण आज मला असं वाटते की आमची शाखू म्हणून तो सत्कार झाला, त्याने मला वाटतं की आज माझी ओळख आणि तो सत्कार परिपूर्ण झाला आणि म्हणून मी याला परिपूर्ती असं म्हणेन. खरं सांगू की आपल्या रानात भूतकाळ जो असतो आपला, तो आपल्याला विसरता येत नाही. माझी चारोळी ही काळजाच्या पटावर लिहिलेले मिटले जात नाही. असले अलबेल आता तरी भूतकाळ विसरला जात नाही. मी या गावात वाढले, या गावात मोठी झाले, या गावातच 10वीला असताना माझं लग्न झालं. माझ्या बॅचचे जेवढे लोक आहेत 78 सालचे, त्यांना माहिती की माझं लगेच लग्न झालं. आणि मला वाटतं की काळे सर आणि मुद्दा सरांना पण माहिती होतं की माझं लग्न होऊ नये म्हणून त्या सगळ्यांची इच्छा होती. पण पहा की दैवयोग असा होता की माझं लग्न झालं. मला माझे सासरे माझ्या आईला म्हणाले की मी या मुलीला शिकवीन. त्यांनी शिकवायचं कबूल केलं. मला डॉक्टर व्हायचं होतं. महात्मा गांधीची पहिली बॅच आमची सायन्सची, मी गेले. पण माझे मिस्टर शिक्षक असल्यामुळे मला सगळं सोडून DEDला जावं लागलं. आणि DED झाल्यानंतर म्हणजे DEDचा रिझल्ट लागण्याच्या आधीच कैलासवासी घोलप सर, दत्तूदादा पाटील, चंद्रकांत कोटणीस आणि फेरवाली यांच्या त्या कमिटीने मला माझा रिझल्ट लागायच्या आधीच आपल्या हायस्कूलला शिक्षिका म्हणून घेतला. आणि माझं भाग्य बघायचं काय की मी ज्या शाळेत शिकले, ज्या प्राथमिक शाळेत शिकले, त्या शिक्षकांबरोबर मी स्टाफ मेंबर म्हणून काम केलं. आणि ज्या माध्यमिक शाळेत शिकले, त्याच माध्यमिक शाळेत मी स्टाफ मेंबर म्हणून काम केलं. आणि मग आयुष्यात असे अनेक प्रसंग आले की सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले, इतके मी भोगिले किंमत हसावे लागले. शेवटी चांगलं झालं. पण हे सारा जीवनाचा हा सारा प्रवास करत असताना मी BA झाले, MA झाले, BEd झाले, PhD झाले, MPSC झाले, महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिनिस्ट्रेशन सेवेमध्ये आले. पण तुम्हाला सांगते की हा प्रवास खूप सोपा नव्हता. फक्त 2 उदाहरणं सांगणार आहे की माझं DEd झाल्यानंतर. आणि हा पण एक सांगायचं मला की हे सगळं बालपण माझ्या आयुष्यात मी ज्या उच्च पदावर
पदावर गेले. त्याचं बाळकडून मला शाळेत मिळालं. मला माहिती की माझा वक्तृत्वाचा पाया कैलासवासी पोटफोडेवाडींनी करून घेतला. माझा गणिताचा पाया कंदे सरांनी, इंग्लिशचा पाया शेलार सरांनी आणि मुजावर सर यांनी हिंदी ते शिकवतच होते. काळे सर इकॉनॉमी शिकवत होते आणि काळे सरांच्या इकॉनॉमिक्समध्ये मी नेहमी पहिली असायची. आणि गंमत अशी सांगते की 9वी ज्या दिवशी चाचणी झाली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी मी त्यांच्या शेतात शेंगा तोडायला गेले होते आणि सर जवळ आल्यानंतर तोंडावर स्कार्फ बांधला होता. त्यांना कळलं होतं की कोण मुलगी होती आपल्या शेतात. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जेव्हा रिझल्ट जाहीर केला आणि त्यानंतर मग त्यांना कळलं की मी त्यांच्या शेतात शेंगा तोडायला गेले होते. दुसरं असं की आयुष्य आई तर माझी एकटी होती आणि खूप गरिबी होती. म्हणजे काय शेती होती पण शेती सगळीची राहील. तिथं लक्ष्मण काळे त्यांना माहिती आहे ते आमचे बांधभाऊ आहेत तर ती शेतीची राहील. पण आईने कष्ट करून वाढवलं आणि विशेषतः तुकाराम काळे बसलेले आहेत त्यांच्या वडील आणि आईने आणि त्यांच्या चुलत्यांनी खूप सहकार्य केलं. पण गेले ते दिवस. पण सांगायचं एवढंच की भाग्यश्री ऑइल मिलचे भाग्यश्री पण बसलेले आहे. भाग्यश्री ऑइल मिलमधून आम्ही डोक्यावर शेंगाची पोती आणून 12 पैशांची ती फोडलेली आहे. हे दिवस होते त्यावेळेला. पण शाळेने जो पाया रचला म्हणजे आमचं बाळपुढे पासलं सगळ्या याचं तर ते खूप महत्त्वाचं होतं. आयुष्यात पुढे वाटचाल करायला ही शाळाच कशी कारणीभूत झाली ते मी सांगते की जेव्हा FYBAला मी म्हणजे इथे लागले मी गांधीबाईंच्या न्यू वेकन्सीमध्ये आणि त्यावेळेला अजून अप्रुव्हल यायचं होतं मला. पण माझी डिलिव्हरी आली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर नेमकं 13व्या दिवशी माझा FYBAचा पेपर होता. तर याच गोरेगावच्या ज्या रस्त्याने तुम्ही आता आला त्या रस्त्यावर मुलाची 12वी पुजली आणि 13व्या दिवशी मी परीक्षेला गेले. 13व्या दिवशी आणि त्यावेळेला सप्लिमेंट नव्हते मुलांना चारायला. माझ्या आईने खडीसाखरेचं पाणी कापसाच्या पोळ्याने मी तिथून येईपर्यंत मुलाला पाजलं आणि त्या मुलाला नंतर मोठं केलं तिने. पण ही एक गोष्ट शिक्षणासाठी घेतलेली माझी पहिली स्टेप. गावात आली त्या सगळ्या बायका म्हणजे किती आगाऊ पोरगी आहे आपल्याकडे माहिती 6 महिना बाहेर पडत नाही बाई. आणि मी 13व्या दिवशी बाहेर पडले कानाला वगैरे बांधून. आणि त्यानंतर SYBAचा पेपर होता. मला दुर्दैवाने इथे हे करावं लागलं, राजीनामा द्यावा लागला हायस्कूलचा आणि प्रायमरीला जावं लागलं. पण इथं कुठलंही सेंटर नव्हतं गावात म्हणजे तिथेही नव्हतं कामशेतला जिथे मी गेले तिथे. तर तिथे मला मनसरला पेपरला यावं लागायचं आणि मनसरला येताना पहाटे 2:30 वाजताची मनमाड पॅसेंजर पकडायची. तिथून तळेगावला यायचं. तळेगावला 5ला आंबेगावला येणारी गाडी असायची. तिथे मी त्या ST स्टँडवर ती गाडी लागेपर्यंत अभ्यास करायची आणि माझं मिस्टर बरोबर असायचे आणि मग मी 7 वाजता ती गाडी घेऊन मनसरला यायची आणि पेपर द्यायचे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ही सगळी माझी कहाणी सांगण्यासाठी मी उभी नाही. पण आपली शाळा जी आपल्यावर संस्कार करते त्यातून आपण पुढे जातो. जेव्हा मला कॉलेजला जायला लागायचं तेव्हा घोलप सर माझे पिरियड 1-2 पिरियड पहिले तर माझे मी क्लास टीचर नव्हते त्यामुळे माझे पिरियड ऑफ असायचे. तर त्यावेळेला त्यांनी इतकी मदत केलेली आहे की SY पर्यंत मला त्यांनी अनेक प्रकारचं सहकार्य केलं. म्हणजे सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलं आणि म्हणूनच जेव्हा मी रिटायर झाले तेव्हा कृतज्ञता म्हणून मी प्रत्येक शिक्षकाला जाऊन भेटले होते. त्याची बातमी व्हावी अशी माझी इच्छा नव्हती पण दिली म्हणजे मीडियाने बातमी. अशी मोरे सर म्हणाले की मीडियावाले काय छापायचं काय नाही छापायचं ते स्वतः ठरवतात. त्यामुळे आणि आम्हाला प्रशासनात खूप अनुभव आहे की मीडियाला कसं म्हणजे मीडियासमोर काय आणायचं आणि काय आणायचं गेली नाही. पण आज जो आपण हा योग घेऊन आणला गेल्या मेळाव्याला मी इथं नव्हते आणि निवडणूक असल्यामुळे हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नव्हता. पण इतका आनंद होतोय की या भूमीत आपण जन्मलो तिथं वाढलो मोठे झालो आणि ज्या बॅचमध्ये आपण शिकलो ती सगळे आपले मित्रमैत्रिणी आपल्याला भेटताय आणि ह्या भेटल्यानंतर आपण कसे होतो म्हणजे आपल्यात खूप बदल झालाय. दिसण्यात, वागण्यात, राहण्यात, वयात सगळ्यातच बदल झालाय. आपण नागपंडांनी समृद्ध आहोत आणि कदाचित काही आभूषणं मधुमेह डायबेटीज BP असंही आपल्याला असेल. पण तरी सुद्धा आजचा दिवस आपल्याला पुढच्या वर्षापर्यंतची एनर्जी देऊन जाणार आहे आणि मला वाटतं यासाठी आयोजक आणि संयोजक यांचे मनापासून आभार मानते मी. आणि त्याचबरोबर त्यांनी प्रेमाने आपल्याला काम केलं तर त्यांच्यासाठी नाही पण त्यांच्या
या कृतीबद्दल एक शेर मला आठवतो की मोहब्बत का एक लफ्ज इतना सा फसाना है, सिमटे तो दिलेले आशिक खैले तो जमाना आहे. त्यांनी एक प्रेमाची हात टाकली आणि आपला हा संपूर्ण समुदाय आपण इथे जमलो आणि या जमण्यात एक प्रकारचा निरपेक्ष आनंद, एक प्रकारची बालपणीची ऊर्जा आणि आपल्या शाळेच्या चिरतरुण आठवणी घेऊन आपण इथे जात आहोत. मला वाटतं की मी खूप बोलले आणि मला वाटतं की मग तर मी माझं सांगितलं. मला खरं तर नव्हतं बोलायचं, पण अचानक मी नॉस्टॅल्जिक झाले आणि या सगळ्या आठवणी मला आल्या. त्या आयुष्यात पुढे जाताना किती कष्ट केले, पण आता कष्टांचं काही वाटत नाही की त्या वेळेची हे होती, गरज होती. पण आता जेव्हा आपल्या जीवनाकडे वळून आपण पाहतो तेव्हा कृतज्ञतेची एक झलक आपल्या मनात येते आणि मला असं वाटतं याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, कदाचित नोकरीचा शेवटचा दिवस गोड झाला, आता आयुष्याचा शेवटचा अशा प्रकारे व्हावा. धन्यवाद. हे सत्कार स्वीकारायचं आपल्या घोडेगावचं भूषण, आपल्या संस्थेचं भूषण नंतर साहेब. नंतर साहेब आपण आपलं मनोगत देखील असं व्यक्त करायचं आहे. आपल्याला जे अनुभव. नमस्कार. आपल्या जनता विद्या मंदिर या शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, प्रशासकीय गुरु आणि कायम कौतुकाची थाप पाठीवर देणारे आदरणीय अभिमन्यू काळे सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील गाडवे सर आणि इतर सर्व मंडळी, आत्ताच ज्यांनी अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण भाषण केलं त्या HSC आणि SSC बोर्डाच्या माजी अध्यक्षा शकुंतला काळे मॅडम, जनता विद्या मंदिर या हायस्कूलचे समोर बसलेले सर्व माजी विद्यार्थी, त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचे स्नेही मित्रमंडळी. काल परवा अभिमन्यू काळे सरांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की राजू, तुला असा आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी यायचं आहे आणि एक छोटेखानी सत्कार आणि जास्त नाही पण एक 2 ते 5 मिनिटाचं मनोगत तुला व्यक्त करायचं आहे. तसं पाहिलं तर आम्हाला उद्या सुट्टी आहे, पण ज्यावेळेस गुरूंचा आदेश असतो त्यावेळेस मला असं वाटतं का त्या आदेशाला आपण पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग मी माझ्या साहेबांना सांगितलं की मला जायचं आहे, मला 1 दिवसाची सुट्टी द्या आणि मी आज या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मला असं वाटतं की आमच्या वयाची मुलं ज्यावेळेस असा विद्यार्थी मेळावा भरवतात सध्या, तर साधारण 20 ते 30% जास्त उपस्थिती या मेळाव्यांना आहे आणि याचं सर्व श्रेय माननीय अभिमन्यू काळे सरांना जातं की त्यांनी जो सर्वांचे स्नेह, प्रेम, जिव्हाळा जो आजपर्यंत जपला आहे, सर्वांना जी काही नेतृत्व दाखवायला पाहिजे ते नेतृत्व दाखवलेलं आहे आणि त्या जिव्हाळ्या आणि प्रेमापोटीच आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. मला निश्चितच खात्री आहे की जनता विद्या मंदिर या शाळेने, या हायस्कूलने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि जे काही दिलं, जे शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, शिक्षकांनी आपल्याला घडवलं आणि त्यामुळे मी असो, काळे मॅडम असो किंवा अशा असंख्य विद्यार्थ्यांनी फक्त जिल्हा पातळीवरच नाही, राज्य पातळीवरच नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आंबेगाव तालुक्याचं नाव मोठं केलेलं आहे. आणि मला याचा नेहमी अभिमान वाटतो की आपण जनता विद्या मंदिर या हायस्कूलचे विद्यार्थी आहोत आणि मी जेव्हा बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जातो त्यावेळेस नेहमी सांगतो की कदाचित माझ्या आईने आमच्या बोरगर गावामध्ये हायस्कूल असताना सुद्धा
त्यावेळेस धाडस दाखवलं की आपलं पोरगं तालुक्याच्या शाळेला गेलं पाहिजे, तालुक्याच्या शाळेला गेलं तर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होईल. हा जो धाडसी निर्णय घेतला, त्या धाडसी निर्णय घेतल्यामुळेच आणि इतकी चांगली शाळा, इतके चांगले गुरुजन वर्ग मिळाल्यामुळे आजचा इथपर्यंतचा प्रवास माझा सुकर आणि सुखकर झालेला आहे. मागील काही वर्षापासून अभिमन्यू काळे सर सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. सत्कार अभिमन्यू काळे सर करतात. यानंतर अशोक सोनवणे सर, आदरणीय यानंतर मी आदरणीय विमल परदेशी मॅडमना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. आदरणीय विमल परदेशी मॅडम, आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर दत्तविद्या मंदिरचे माजी विद्यार्थी वडेगावचे भूषण आणि आंबेगाव तालुका पंचायत समिती प्रथम शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी घोडेगाव आणि परिसरासाठी केले. ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सत्कार आदरणीय अभिमन्यू काळे साहेब करतायत. आपल्या घोडेगावचं भूषण, आपल्या संस्थेचं भूषण आदरणीय कैलासभाऊ काळे यांचा सत्कार होतो आहे. यानंतर मी काही मान्यवरांना व्यासपीठावर बोलवतो. त्याचे साहेब वाघचौरे, सुरेश घोडेकर, बीटी आगवणे, सदानंद देशपांडे, सतीश गाडवे, हनुमान काळे, गव्हाणे, रोहिदास विष्णू काळे, निवृत्ती फलके आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं असे आदरणीय कैलासबुवा काळे यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि स्मरणिकेचं प्रकाशन करायचं आहे. ते वेस्टर्न उलगडायचं आहे आणि ती स्मरणिका समोर धरली की तिचं प्रकाशन झालं. असं आदरणीय नंदकर साहेबांनी बाहेरचं जे आवरण आहे ते काढायचं आहे आणि स्मरणिकेचं मुखपृष्ठ समोर धरायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या सामूहिक हाताने या स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे. अतिशय उत्तम निर्मिती मूल्य असलेली ही स्मरणिका आहे. सगळ्यांची स्मरणिका समोर धरायची आहे. यामध्ये बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी आपले देश, कविता, आपल्या आठवणी या मुद्रित केलेल्या आहेत, ते व्यक्त झालेले आहेत. त्याच्यावर जे पहिल्या पानावर जाताना आपली नोंदणी करून तिथून घ्यायची आहे ती तिथे ठेवलेली असेल. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आपल्या सर्वांचे लाडके कवी संदीप खाडे सर, व्यासपीठावरील मान्यवर आणि साठी ओलांडूनही शाळेच्या आठवणीत रमलेल्या माझ्या वर्गमित्र मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते. आज मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उभी राहिली आहे. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. मंडळी, कार्यक्रम यशस्वी होतो तो फक्त सजावटीने नाही, तर पुढाकार घेतलेला सगळ्यांना, तर तो पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणण्यात एकतीमुळे होतो. म्हणूनच मी अभिमन्यू काळे आणि किरण काळे त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष आभार मानते. या दोघांच्या पुढाकाराने 2024 मध्ये पहिले स्नेह संमेलन घडवून आणले व ते आपण यशस्वीरित्या पार पाडले सुद्धा.
अभिमन्यू नर्मदा परिक्रमेसाठी गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाने सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी त्यांनी किरण काळे यांच्यावर सोपवली होती. त्यावेळी किरणने संयोजकाच्या मदतीने हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला होता की याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली होती. आणि म्हणूनच सर्वांच्या पुढाकाराने दरवर्षी आपला हा मित्रमैत्रिणींचा परिवार एकत्र येतो. असे म्हणतात की कोणाच्या तरी पुढाकाराच्या ठिंगीने उत्साह पेटतो. एक पाऊल पुढे टाकली ते अनेक पावले पुढे येतात आणि माणसेही एक परिवार बनतो. खरं आहे, त्याच्या एका मिटिंगवर आपण सगळे एकत्र आकृतीने येतो. ते अभिमन्यू काळे आणि किरण काळे व आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण नीलम ठाकरकर आणि ह्या कार्यक्रमात त्यांनी मदत व सहकार्य केले त्या सर्व मी आपल्या मित्रांच्या वतीने आभार मानते. 50 वर्षापूर्वी आपण या शाळेतून बाहेर पडलो तेव्हा वाटलं होतं शाळा सुटली, पण आज कळतंय शाळा कधी सुटत नाही, ती रक्तात निघते. आज इथे उभे राहिल्या वाटतं चष्म्याचा नंबर वाढला असेल, पण वर्गात डोकवताना डोळे मात्र तेच जागी अवतरे आहे. आजचा दिवस आपल्याला तिहेरी आनंदाचा आहे. 50 वर्षांनी आपण पुन्हा सगळे एकत्र येतोय. 2 आपल्याच मित्रमैत्रिणींनी लिहिलेल्या चला पुन्हा शाळेत जाऊया या पुस्तकाचं प्रकाशन होते. ते पुस्तक म्हणजे आपल्या सगळ्यांचं बालपण आणि हे बालपण जपण्यात पुस्तकाला प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा वाटा असलेले आपले मित्र अनिल फेरवानी आणि विजय यशवंतराव यांचा सुद्धा आपण खूप खूप आभार मानले आहे. पुस्तकाच्या प्रत्येक वेळी आपली मस्ती, शिक्षकांचा धाक, मधल्या सुट्टीत वाटून खाल्लेला डबा दरला आहे. लेखक मित्रांनो, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही तुमच्या शब्दातून आपली शाळा पुन्हा जिवंत केली. आणि तिसरा आनंद म्हणजे थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळणार आहे संदीप खरे यांच्या कविता वाचन. मित्रांनो, आपण आता आपापल्या व्यवसायातून निवृत्त झालो, मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या संपल्या. आता उरला फक्त वेळ आठवणी जगायला आणि मैत्री जपायला. आज आपल्यातले काही मित्र आपल्यातून निघून गेले, त्यांच्या आठवणी येतात. मित्रांनो, माणसाचा भरोसा नाही, आज आहे तर उद्या नाही. म्हणूनच आता साथीनंतर आपण आपल्यासाठी मित्रांसाठी वेळ द्यायला पाहिजे. आहे तोपर्यंत एकमेकांना भेटलं पाहिजे, सुखदुःखात भाग घेतला पाहिजे असे मला वाटते. आता मी माझं भाषण मोठ्यात आवर्जून घेते. आपल्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जयंत विद्या मंदिर. अतिशय थोडक्यात आणि मार्मिकतेने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर संदीप खरे यांच्या कविता वाचन. मित्रांनो, आपण आता आपापली जबाबदाऱ्या संपल्या. आता उरला फक्त वेळ आठवणी जगायला आणि मैत्री जपायला. आज आपल्यातील काही मित्र आपल्यातून निघून गेले, त्यांच्या आठवणी येत पाहिजे. आहे तोपर्यंत एकमेकांना भेटलं पाहिजे, सुखदुःखात भाग घेतला पाहिजे. आपल्या जनता विद्या मंदिरचे आणि संस्थेचे माजी विद्यार्थी ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या परिसराची मान उंचावलेली आहे असे राजू विठ्ठल सोनवणे, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते हॉस्टेलला राहून त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. पत्रकारितेतलं उच्च शिक्षण प्राप्त केलं. ते आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात होते. जनता विद्या मंदिरमध्ये वस्तीत राहत राहिले. वरिष्ठ महाविद्यालय बिडीकाडे महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. MSc कम्युनिकेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून केलं आणि ते पत्रकार आहेत. 16 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राचा अतिशय सखोल वार्तांकन त्यांनी केले. ABP माझाचे ते पत्रकार आहेत आणि मुख्य म्हणजे शोध पत्रकारिताही ते करतात. साम TV, IBN लोकमत, G24 तास, जय महाराष्ट्र यासाठी शोध पत्रकारिता आणि समाज परिवर्तनातील योगदान त्यांनी दिलेलं आहे. राजू सोनवणे यांनी केवळ बातम्या दिल्या नाही, ते बातमीदार नव्हते, ते पत्रकार होते. शोध पत्रकारितेच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमच्या माध्यमातून
सरकारी पातळीवर होणाऱ्या अनेक मोठ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश त्यांनी केला. शासनाला लोकहिताचे निर्णय घ्यायला भाग पाडलं. त्यांच्या पत्रकारितेचा समाजावर झालेला मोठा परिणाम खालील काही प्रकरणांवरून घडून येतो. उरण कर्जत भीमाशंकर महामार्गाला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. पुणे एक्सप्रेस हायवेवर तुम्हाला 32 तासाचा जो काही ब्लॉक झाला होता तो तुम्हाला आठवत असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाचा वर्षानुवर्ष धोळकात पडलेला उरण कर्जत भीमाशंकर मार्ग हा भौगोलिकदृष्ट्या कसा महत्वाचा आहे हे त्यांनी सातत्याने वृत्तांकन करून समोर आणलं आणि या महत्वाच्या पाठपुराव्यामुळं अखेर राज्य सरकारने या महामंडळाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महामार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी दिली. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा तो 500 कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी पुराव्यासह उघड केला आणि तत्कालीन आमदारांना आणि अध्यक्षांना 8 वर्षाचा तुरुंगवास झाला. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात कुंभई होते म्हणजे तुमते नालेसफाई घोटाळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होतो यावर त्यांनी सातत्याने लेख लिहिले. विधानसभेला दखल घ्यावी लागली सरकारला. त्याच्यावर चर्चा झाली आणि संबंधित दोषींवर कारवाई झाली. आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृह सुधारणेमध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे. वसतिगृहांच्या सुधारणेत जो काही घोटाळा होतो तो त्यांनी समोर आणला आणि आदिवासी मुलांना न्याय मिळवून दिलेला आहे. विद्यार्थी चळवळींचं वार्तांकन करून विद्यार्थ्यांवर जो खोटा नक्षलवादाचा ठपका मारला जातो त्याच्या विरुद्ध त्यांनी सातत्याने निर्भीडपणे दिलेलं आहे. ते धाडस त्यांनी केलेलं आहे. जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार त्यांनी चव्हाट्यावर आणले. अशा रीतीने जनतेच्या हिताची पत्रकारिता करणारे असे हे राजू सोनवणे आज आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर बोलवतो. आदरणीय काळे साहेबांना विनंती करतो की या अशा धाडसी निर्भीड पत्रकाराचा की जो आपल्या मातीतला आहे, आपला माजी विद्यार्थी आहे, त्यांचा सत्कार करावा. आदरणीय राजू सोनवणे. एबीपी माझाचे पत्रकार मंत्रालय बीटवर देखील ते अनेक कित्येक वर्ष विधिमंडळ वार्तांकन देखील ते करतात. आदरणीय सोनवणे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आज जनता गीतामध्ये माजी विद्यार्थ्यांचा संमेलन आहे आणि त्या संमेलनाला मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचं आणि सगळ्यांचं धन्यवाद मानतो. विशेषतः काही दैवांचं धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि वारंवार आग्रह करून मला या ठिकाणी करण्याचं एक प्रकारचा आदेश दिला. मी तो आदेश मानतो आणि मला या ठिकाणी यावं लागलं. खरं तर आजचं हे जे संमेलन आहे तर मी हे माजी विद्यार्थ्यांचं 2 पिढ्यांचं संमेलन मानतोय. कारण मी आज आहे ते एका पिढीचा सदस्य समोर आहे. माझं जेवढं वय आहे तेवढंच समोर बसलेल्या पिढीतील अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे 2 पिढ्यांचं हे संमेलन मी मानतो आणि हे अनेक वर्ष पुढे चालत राहावा अशी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज अनेक ऋतुवाहिन्यांमध्ये मी मंत्रालयीन प्रतिनिधी म्हणून काम करतोय. काम करत असताना जे काही श्रेय आहे अगदी माझा उल्लेख केला, कौतुक केलं की राज्याचा येणारा प्रत्येक मुख्यमंत्री असेल, प्रत्येक मंत्री असेल हा नावानिशी ओळखतो. मात्र हे जे सगळं श्रेय आहे ते सगळं घोडेगाव जातं. कारण मी अतिशय ग्रामीण भागातून आलेलो आहे. खेड तालुक्यामध्ये शिरगाव माझं गाव आहे. कारण इथं जाण्यासाठी त्यावेळेस रस्ताही नव्हता, विजेची सुविधा नव्हती आणि त्यावेळेस शिक्षण घ्यायचं म्हणून तर 3च पर्याय होते. खेड, आंबेगाव, जुन्नर. तर खेडला हॉस्टेल नव्हतं, जुन्नरला सुद्धा व्यवस्था नव्हती. त्यावेळेस फक्त एक पर्याय होता तो त्यांचा विद्यामंदिरचं हॉस्टेल आणि खरी जळणजळण त्या ठिकाणी झाली. आणि आज जे काय आहे ते त्यांचं विद्यामंदिरच्या हॉस्टेल आणि इथं या संस्थेमुळे जे आहे. खरं तर आज मुंबईमध्ये पत्रकारिता करत असताना विषयांची ग्रामीण भागाची नाळ असेल किंवा ग्रामीण भागाचे प्रश्न समजून घेण्याची वेगळी गरज पडत नाही. कारण ते सगळं मी अनुभवलेलं आहे, ते सगळं या ठिकाणी शिकलेलं आहे. त्यामुळे आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातला जर तुला मुद्दा समजून घ्यायचा असेल किंवा तिथे जर प्रश्न मारायचे असतील तर साहजिकच आहे की त्याचा फायदा मला निश्चितच चांगला होतोय. त्यामुळे आजही मी गावाला आल्यानंतर जोपर्यंत घोडेगावला येत नाही तोपर्यंत ते सगळं
नाही. आज असं ते नेहमी गावाचा म्हणून मी गावाला आल्यानंतर गोडेगावला आल्याशिवाय राहत नाही. गोडेगाव एक खरंच एक मायेची भूमी आहे, शिकण्यासारखं खूप आहे. जो काही इथला अनुभव इथं सगळं काही घेतलं आज त्याच्याच आधारावरती आज मुंबईमध्ये पत्रकारिता करतोय. त्यामुळे आज जे काही शाळेने असेल संस्थेने असेल जे दिलेलं आहे त्याच्यामुळेच मी या ठिकाणी उभा आहे असं मी मानतो. खरं तर पत्रकारिता करत असताना अनेक मुद्द्यांवरती काही पत्रकारिता करावं लागते. त्याप्रमाणे मी सांगितलं की अनेक पुतळे असतील किंवा अनेक जनहिताची कामं करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आतून ते सगळं येणं अपेक्षित आहे आणि हे जे येण्याचं काम आहे तर ते या संस्थेतून या शाळेतून या परिसरातून आलेलं आहे. त्यामुळे सक्षमपणे आज मुंबईमध्ये मी पत्रकारिता करू शकलो. मला इथं ही संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज जो काही कार्यक्रम आहे हा संमेलनाचा कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष 2-3 पिढ्यांचं श्री विजय काळेकर परदेशी सर यांना वंदन करून आणि आपल्या सर्व भगिनी मित्र मैत्रिणी यांना वंदन करून मी छोटंसं भाषण करते. पण सुरुवातीला माझी ओळख सांगते कारण म्हणजे मी स्वतःच इथे खूप वर्षांनी आलेली आहे. तर मी माझं नाव मंगल गाडेकर गुरुजींची बाईंची मी मोठी मुलगी प्रताप गाडेकर बाळूगाडेकर होती आणि क्लासेस वगैरेची काही सुविधा नव्हती. घरातलं सगळं काम उरकून आम्ही 10वीची शाळा करत होतो. आणि अशामध्ये मला घोलप सरांची आठवण तीव्रतेने आज येते की त्यांच्याकडे आम्ही मॅथमॅटिक्सचा क्लास लावला होता आणि त्यानंतर आमचं मॅथ्स तिथं तोच एक माझा क्लास होता 10वीला. आणि 10वीला आम्ही कसे बसे पास झालेलो विद्यार्थी. माझ्या बॅचमध्ये फक्त माझ्या तुकडीतले 5 विद्यार्थी त्यावेळेला पासआउट झालेले होते. आज मी ज्या वेळेला येत होते आणि जनता विद्या मंदिरचा बोर्ड पाहिला येताना त्या सगळ्या आठवणी अशा दाटून आल्या की सुरुवातीला शाळेत गेल्यावरती पहिली आमची सुरुवात अशी व्हायची की ने मजसी ने मातृभूमीला हे गाणं. आणि त्यातून आम्ही इतकं छान घडले गेलो की ही आमची शाळेची प्रवेश म्हणजे शाळेमध्ये आम्ही ज्या वेळेला सुरुवात करायचो यायला तर ही आमची सुरुवात असायची. आमचे कोंढरे सर शिस्तप्रिय ते आम्हाला सर्व डिसिप्लिन शाळेमध्ये वेळेत आलं पाहिजे, युनिफॉर्म घातला गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकवणारे कोंढरे सर, आमचा अभ्यास घेणारे विजय काळे सर माझ्या भावाचे ते मित्र, त्यानंतर गाढवे सर हे असे मान्यवर गाढवे सर, मुदगल सर, शेलर सर, नंतर घोलप मॅडम या सर्वांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. कारण ह्यांच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत. ह्यांनी आम्हाला जेव्हा शिक्षण दिलं ज्या वेळेला त्यांनी आमच्यावर संस्कार केले तेव्हा त्यातून आम्ही घडलो आणि पुढे गेलो. कमी लोकांच्या वाटेला येतं तर असे रुबाबदार व्यक्तिमत्वाचे अनिलजी ते संगणक तज्ज्ञ आहेत. संगणकाच्या विक्रीमध्ये त्यांचा प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करता त्यावेळेला आमच्या वडिलांनी ओळख करून दिली माझी. मित्रांनो नमस्कार, गुरुजन नमस्कार. सगळे शिक्षक मला आठवत आहेत आणि ती कल्पना मी पुस्तकाची मांडली की आपण आपल्या आठवणी लिहूया आणि मी ती करून दाखवली. पुरुषोत्तम हा सारखा काय म्हणतोय की आपण स्मरणिकेचं प्रकाशन करतोय. ही स्मरणिका नाही आहे, हे अतिशय सुंदर आपल्या शेल्फमध्ये लायब्ररीमध्ये ठेवण्याचं पुस्तक आहे. हे तुम्ही कुणाला द्यायचं नाही आहे, स्वतःकडे ठेवायचं आहे. आणि मी पुस्तक इतकं फ्युचरिस्टिक केलेलं आहे, इतकं छान केलं आहे. याच्यामध्ये मी QR कोड दिले आणि हे ई बुकसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर त्याला स्कॅन करा आणि तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा आणि मुलांना मित्रांना पाठवा. खूप अतिशय सुंदर लेख आले. हे लेख मी ज्यावेळेस कंपाईल केले मला लोकांनी व्हॉट्सअपवरती पाठवले, बऱ्याच लोकांनी हाताने लिहून पाठवले. खूप मेहनत केली मी त्याच्याकरता. साधारण 1 वर्षभर काम होतं. अभिमन्यू आणि मी या पुस्तकावरती दिवसातनं 3 वेळा बोलायचे. तुम्ही जर त्याला व्यवस्थित पाहिलं, याचं मुखपृष्ठ पहा, त्याच्यातली मुलं तुम्हाला स्वतः दिसतील त्याच्यामध्ये. पाण्याची टाकीसुद्धा आहे, शाळासुद्धा आहे, सगळं आहे.
आणि काही विशेष गोष्टी अशा आहेत की लोकांनी इतकं सुंदर लिहिलं आहे, म्हणजे सर्व सरांच्या, सर्व शिक्षकांच्या, आमच्या मुजावर सरांच्या, काळे सरांच्या, इतक्याच लोकांनी काय म्हणतो त्याला हे केल्या, तारीफ केलेल्या, खूप सुंदर लिहिलं आहे पुस्तक. मी एक सांगतो, आवर्जून सर्व पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. वाचल्यानंतर तुमच्या सगळ्या आठवणी ताज्या होतील. काही लोकांनी इतकं सुंदर लिहिलं आहे, शकुंतलाने जो लेख लिहिला आहे तो शाईने लिहिलेला नाही आहे. शकुंतलाने जो लेख लिहिला आहे तो तिच्या अश्रूंनी लिहिला आहे, तिच्या अश्रूंच्या पाण्याने लिहिला आहे. तो लेख वाचताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. तिने इथं स्टेजवरती पण सांगितलं आणि ते तसंच्या तसं लिहिलं आहे. बऱ्याच लोकांनी खूप चांगले लिहिलं. राजेंद्र उणकुले म्हणून आहे, तो मुलगा पुण्यात त्याचं घर आणि दुकान घोडेगावात, 75 किलोमीटर रोज जायचं आणि रोज यायचं. त्यांनी त्याच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर लेख लिहिलेले आहेत. आणि मध्यंतरी मी काय केलं याच्यामध्ये की जे मध्ये मध्ये स्पेसेस होत्या ना, जागा होत्या ना, त्याच्यामध्ये मी सुंदर काही सुविचार टाकले आणि मी लोकांना खूप आवाहन करायचं, अरे काहीतरी पाठवा, काहीतरी पाठवा, पण कोणीच पाठवलं नाही. त्याच्यात एक मुलगा मला रोज एक मेसेज पाठवायचा. माझा वर्गमित्र आहे 5वी ते 10वीचा काळूराम कानडे. काळूराम कुठे आहेस, उभा राहा. मी ते सगळे सुविचार मध्ये मध्ये टाकले आणि पुस्तक खूप सुंदर झाले. आफ्टर 2 इयर्स याच्यामध्ये काय केलं आहे मी, चला पुन्हा शाळेत जाऊया. आता आपल्या याचं ऑफिशियल मेल ID आहे, तुम्ही याच्या प्रतिक्रिया मला लिहू शकता, तुमचे नवीन लेख लिहू शकता. आता आपण पुन्हा शाळेत नाही जायचं, आता आपण कसे घडलो हे आपल्याला लिहायचं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो, ज्यांनी लेख लिहिलेले नाही आहेत, दे कॅन राईट चांगलं आणि मला पाठवा. पुढच्या वर्षी मी त्याला प्रकाशित करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 2 वर्षापूर्वी जेव्हा हा गेटटुगेदरचा विषय निघाला, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी शेलाताईला देईन की मी मागं लागल्यामुळं हा विषय आम्ही मनावर घेतला. ते मागं लागले तरी करण्याची क्षमता मुलींमध्ये नसते, आम्हालाच पुढाकार घेणं गरजेचं होतं. हा पुढाकार घेतला आणि मागच्या वर्षीचं गेटटुगेदर जसं यशस्वी झालं, त्याच्यापेक्षा खरं आश्चर्यकारक या वर्षीचं आहे. यावर्षी तर आत्ताच मुक्त झालेलं, खूप वर्षांनी भेटलेलो, रूढ अर्थाने तसं काही गेट टुगेदर आल्याने फायदा नाही झाला, तर खर्चच आहे. 500 रुपये तुम्ही लावले. मी संयोजकांना कायम सांगतो की तुम्ही गेस्टला 200 रुपये लावल्यामुळे बघा गेस्ट आले नाही. तुम्ही फ्री ठेवला असेल तर जागा पुरली नसते. आता तुम्ही ही मानसिकता लक्षात घेऊन बघायला पाहिजे की एवढं करून 500 रुपये देऊन आज 250 लोक आले म्हणजे आमचाच विश्वास असतो. इतक्या वर्षांनंतर 250 जण एकत्र येणं मुश्किल आहे, पण आमचं एकत्र येणं, मी एवढंच सांगेन, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन आपण आलेलो आहोत. आपण इथं काही फक्त जेवायला आलेलो नाही आणि सगळ्यांच्या मनात आहे म्हणूनच आपण आलेलो आहोत. मी काय सांगतो की आमच्याकडून फॉलोअप झाला. आम्ही तुम्हाला फोन केले, किरण काळेंनी, शिला काळेंनी, नीलमातांनी, बऱ्याच जणांनी तुम्हाला फोन केले, पण तुमच्या मनात जर ती इच्छा नसती मला शाळेला जायचं, विशेषतः आज संदीप खरेंचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. संदीप खरेंच्या आठवणीच्या कविता काहीतरी एक साधी छोटी कविता आहे, मी नंतर त्यावेळेला सांगेल. ती कविता असं सांगते की मला माझ्या गावाला कधी वाटतं जावं, ज्यावेळी मला गावचा पाऊस आठवतो, त्या गावच्या पावसामध्ये मी भिजलेला आठवतो आणि मला असं वाटतं की परत रुजायला पाहिजे, तरच माणूस तिथं जातो, अन्यथा जात नाही. विद्यार्थी 500 आणि 1000 असले तरी 250 विद्यार्थी आज रुजण्यासाठी परत तिथं आलेले आहेत, त्या भूमीमध्ये गाडून घेण्यासाठी आलेले आहेत. ही भूमिका सगळ्यांनी लक्षात घ्यावी लागेल. मुद्दाम बोलावून कोणी येत नसतं, फक्त आपण आलेलो आहोत. या दुसऱ्या गेट टुगेदरचं सगळ्यात महत्त्वाचं आउटकम काय असेल ते आपलं पुस्तक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला वाचनाचा प्रचंड नाद. मी तुम्हाला सर्टिफाईड सांगतो, इतकं चांगल्या क्वालिटीचं पुस्तक महाराष्ट्रातल्या एकाही गेट टुगेदरमध्ये निघू शकते ना. फिजिकली निघणं शक्य आहे, त्याची छापण्याची गुणवत्ता होती. राजीव नंतर हे स्वतः लेखक आहेत चांगले, त्यांनी पुस्तक हातात उघडल्या क्षणी लक्षात आलं की हे वेगळं आहे. हे साधं पुस्तक नाही, त्याच्यावरती कुठलाही खर्चाचा आम्ही विचार केला नाही आणि लेख आपण सगळ्यांनी अनुभवातले लेख लिहिले. ज्यांचे कोणाचे फॉरवर्डेड लेख होते, व्हॉट्सअपवर आलेले होते, आम्ही डिलीट केले. मी कायम सगळ्यांना सांगत असतो, कुणाला राग आला तर माझं नाव सांगा, कारण कुणीतरी एखाद्याने कठोर व्हावं लागतं. नुसतं आपण सगळ्यांना कुणी करायला लागलं तर ह्या लेवलचं काम होणार नाही. त्या तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल की अत्यंत चांगल्या पद्धतीने मनातल्या भावना लिहिलेल्या
आपण जेव्हा आलेलो आहोत आपण पुढे जाऊ. इथून पुढे घोडेगावच्या दृष्टीने मी पहिल्यांदा सांगितले घोडेगावात आपण फक्त आपल्या परीने जमेल तेवढं चांगलं करायचं. आपल्याला कोण हे कर म्हणेल ते कर म्हणायचं त्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपल्याला पुढं काय करायला पाहिजे या पुस्तकाप्रमाणे जसं आपण आपला इतिहास नोंद करून ठेवला तसं आपण सगळेजण ज्यावेळी शाळेला होतो, आता शाळा बदललेली, आता घोडेगाव हायस्कूलचे विद्यार्थी कमी झाले. लक्ष द्या विद्यार्थ्यांनी, आता बोलू नका थोडा वेळ. परदेशी सर खडू फेकून मारतील आणि मग तुम्हाला जाग येईल. तर या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित राहिलेले आदरणीय मुजावर सर, परदेशी सर, सोनवणे सर, काळे सर, परदेशी मॅडम, त्याबरोबर सर्वच उपस्थित गावातील मान्यवर व्यक्ती, या शाळेचे माजी विद्यार्थिनी आणि इथं जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, या गेट टुगेदरच्या निमित्तानं मला एकच सांगावं वाटतं की एक इतिहास घडलेला आहे. पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही गेट टुगेदर घेतलं त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या मनात ही शंका होती की कोणी एकत्र येतं आहे की नाही येतं, आले तर किती जण येतील. कारण आज जवळपास 45 ते 50 वर्षानंतर आम्ही भेटणार होतो आणि इतक्या वर्षांनंतर 50 मुलं आली तरी खूप झाली असा आमचा सगळ्यांचा एक अंदाज होता. परंतु पहिलंच गेट टुगेदर खूप छान झालं आणि मला मनापासून आनंद वाटतो. आज वल्लभ सर आपल्यामध्ये नाहीत. ते गेट टुगेदर घेताना आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या सर्व गेट टुगेदर म्हणजे काय, तर आपल्याला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांच्या बद्दलचा आदर व्यक्त करायचा, कृतज्ञता व्यक्त करायची. आणि ती कृतज्ञता व्यक्त करताना देवाची इच्छा असेल, परंतु वल्लभ सर पण आपल्यामध्ये होते आणि सगळे शिक्षकांना आपण बोलावलं. सर्व शिक्षक आले. आजपर्यंत आमच्यावर जे संस्कार झाले, मी आवर्जूनपणे मागच्या माझ्या भाषणात सांगितलं होतं. आमची बॅच अशी होती 75 सालची की आम्ही पहिल्यांदा 5वीला शाळेला आलो आणि त्यावेळेला मुजावर सर, परदेश सर, काळे सर ह्या पिढी नवीन शाळेत रुजू झाली. म्हणजे ते दोघंही आम्ही जर नवीन होतो आणि नाविन्याचं जे एक प्रकारचं ओलावा होता तो आमच्या दोघांच्या दोन्ही शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप छान भिनला होता. त्याच्यातून जी निर्मिती झाली त्या शाळा 5वीच्या पहिल्यांदा 8वीपासून घोडेगावला हायस्कूलला असायचं, त्यावेळी आपण 5वीपासून सुरू झालो आणि त्यानंतर जे एक वातावरण घोडेगाव हायस्कूलचं बदललं. तर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिपला मुलं येत होती, मेडिकल इंजिनिअरिंगला जात होती. आज आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंग कॉमन वाटतं, परंतु डॉक्टर राजेश पोतनीस असतील, विनोद फिरवाणे असतील, की त्यावेळेला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला गेलेली मुलं म्हणजे आम्हाला मोठा आदर्श असायचा. हा आदर्श आमच्या डोळ्यात जपलेला काळाच्या ओघामध्ये आम्ही सगळेजण आमच्या व्यवसायात इतके व्यग्न झालो. वातावरणात जमीन असतानाचा फरक आपल्या मनात हे रुजलेलं आहे. आपण आपल्याला जेव्हा जमेल, आपण पुढचं जेव्हा गेट टुगेदर करायचं म्हणतो, अनिलने मला सांगितलं आपण ई-बुक फॉर्ममध्ये आता पुस्तक आणलेलं आहे. आता नितीनचं पुस्तक आमच्या नितीन काळे त्यांनी दिला लेख सर्वात शेवटी गुपचूप जाऊन उशिरा दिला, काय दिलं आम्हाला माहिती नाही, पण तो आला नाही. पण त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही, ई-बुकमध्ये आम्ही तो लेख घेतलेला आहे. तुम्ही प्रत्येकजण जे काही लिहाल त्या ई-बुकला घ्या. त्यातला अगदी फॉरवर्ड वगैरे असेल तर आपण घेणार नाही, परंतु यदा कदाचित परत आपण भेटू त्यावेळेला या आपल्या आठवणी येतील. पण या निमित्ताने एक मोठी जबाबदारी मी सगळ्या किरण काळे आणि आपल्या सगळी वाड्यातोड्यांची जी मंडळी त्यांना देतो. की जसं आपलं पुस्तक आपण केलं असं त्यावेळेच्या 12 वाड्यांच्या इतिहासासाठी आपण पुढचे वर्ष 2 वर्ष काम करू. दरम्यानच्या काळात पत्रकार निलेश कांदव आणि औषध व्यावसायिक संतोषजी गांधी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत